हाय वैशाली. हाय वर्षा. हाय वर्षा आणि वैशाली माझ्या आणि जयंतच्या MBBS पासूनच्या फर्स्ट इयर पासूनच्या मैत्रिणी. सो MBBS डेज आर लाईक चाइल्डहुड मेमरीज फॉर अस. आणि तुम्ही दोघी आम्हाला बालमैत्रिणीच वाटता, म्हणून आम्ही तुमच्या दोघींचा व्हिडिओ सोबत बनवायचं ठरवलं. वैशाली म्हणजे आमच्या डिसेक्शन टेबलवरची फर्स्ट मुलगी. इट स्टार्ट विथ वैशाली 71 रोल नंबर. त्याच्यानंतर सौरभ, गौरव, कांचन, निशांत, मी, कुणाल, अभिमन्यू आणि निलेश. नवरत्नच होतो आम्ही. अशा आमच्या ह्या 9 बॅचमेट्समध्ये वैशाली सगळ्यात सिन्सिअर, सगळं एकदम डिसेक्शन प्रॉपरली करायची, प्रत्येक प्रत्येक मसल शोधून काढायची आणि आम्हाला दाखवायची. आणि आम्ही सगळे मस्ती करत बसायचो, काहीतरी बडबड करायचो. मला तर सारखा त्या फॉर्मॅलिनमुळे त्रास व्हायचा, सर्दी व्हायची आणि त्याच्यामुळे मी जास्त एन्जॉय करू शकत नाही. जेव्हा की कनिंगहॅम एकट्या माझ्याकडेच होती आणि इन्स्ट्रुमेंट पण मी सिन्सिअरली न्यायची. वैशाली म्हणजे बारकी पोरगी विथ फुल कॉन्फिडेंस. हाथों पैरों में दम नहीं पर हम किसी से कम नहीं. मी आणि वैशू आम्ही क्लिनिक्सच्या वेळी सुद्धा हॉस्पिटल प्रिमायसिसमध्ये कोणी स्मोकिंग करत दिसलं की त्यांना धरू धरू झापायचो. आणि असंही वैशाली सगळीकडे प्रिन्सिपल्ड आणि व्यवस्थितच वागायची, ऑलवेज ओरिएंटेड, फोकस्ड. वैशालीबद्दल बोलायचं म्हणजे ती खूपच सिन्सिअर मुलगी आणि अभ्यासू. मी जसं माझ्या मेसेजमध्ये पण मेन्शन केलेलं आहे की सगळे एक्झाममध्ये कॉपी करायचे, पण वैशाली समोर जाऊन एकटी बसायची आणि विदाऊट कॉपी पेपर सोड. वैशाली कॉपी करायची नाही. ॲक्च्युली ती खूप इंटेलिजंट होती. थोडीशी मेहनत जास्त केली असती तर तेव्हाही तिने गोल्ड मेडल मिळवलं असतं, जसं तिने पॅथॉलॉजीमध्ये मिळवलं. वैशूनी आमच्या थोडं आधीपासून प्रिपरेशन चालू केलं होतं, PG प्रिपरेशन. जेव्हा मी PG बॉन्ड करत होते तर जेव्हाही आम्ही नागपूरला यायचो, भेटायचो, वैशूच्या रूमवर जायचो, मग वैशूनीच आम्हाला PG प्रिपरेशनसाठी रूम शोधून दिलेली. त्या काळामध्ये, त्या इयरमध्ये आम्ही खूप सोबत राहिलो. म्हणजे त्यानंतरही वैशू टचमध्ये होती, कारण ती GMCलाच होती आणि आम्ही PG प्रिपरेशन करत होतो. MBBS नंतर कुठेतरी आमचं कनेक्शन थोडं लॉस झालं. आम्ही दोघे बिझी झालो. वैशू पण तिच्या लाईफला बिझी झाली. पण मला मग ती एकदा हैदराबादला आली असती, आम्ही जेव्हा माझं सुपर स्पेशलायझेशन चालू असताना, अँड वी रिकनेक्टेड. सो दोज डेज वेअर ग्रेट. त्यामुळे आम्ही एकमेकांना मध्ये मध्ये टचमध्ये होतो. पण सेम परत आम्ही आपल्या प्रपंचाला लागलो. परत माझी धावपळ, 2 लेकरं, मग फेलोशिप, मग डागा, बिझी गायनॅक शेड्यूल. त्याच्यामध्ये कुठेतरी काही लोकांशी तेवढं रिकनेक्ट होता येत नाही, जे की आपल्या हृदयाशी एकदम जवळ असतात, पण थोडासा तसं जातो. सो वैशू, रिअली सॉरी फॉर दॅट समटाईम्स वी कुड नॉट कनेक्ट, but you are close to our heart. Yes, I will say not only our heart, in our family members also. माझी आई, माझे बाबा नेहमी वैशू आणि वर्षा यांची आठवण करतात. वर्षा म्हटली तर सगळ्यात आमच्या बॅचमधली सगळ्यात साधी आणि समजूतदार मुलगी, अगदी प्रेमळ मुलगी. वर्षा, वैशाली, कांचन बरेचदा आमच्याकडे यायच्या आणि माझी आई तर अगदी वर्षाची फॅन होती. ती नेहमी म्हणायची की अरे वर्षा तर खूपच सुंदर दिसते, एकदम गोड मुलगी आहे. अशी वर्षा. आम्ही रेग्युलर थोड्या टचमध्ये होतोच. मुंबईला असताना मी पण मुंबईला बॉन्ड कॉम्पिटिशनसाठी होतो आणि कांचन तेव्हा तिथे DNB करत होती. आम्ही बरेचदा वर्षाकडे जायचो आणि वी रिअली एन्जॉयड दोज डेज. वर्षा बेसिकली मुंबईला असल्यामुळे आणि मुंबई आपल्यासाठी सगळ्याच असं सेंटर आणि नेहमी गरज पडायची, त्याच्यामुळे वर्षाशी ते एक कारण आहेच की वर्षाशी भेटीगाठी माझ्या निरंतर आहेतच. असं फार कमी झालं की 2-3 वर्ष होऊन गेले आणि मी भेटलोच नाही. त्यामुळे आमची मैत्री अजून घनिष्ठ अजूनही आहे. आणि वर्षा खूप समजूतदार मुलगी आहे. शी हॅज ऑलवेज बीन माय मेंटर. मला खूप साऱ्या गोष्टी लहान असताना कळत नाही असं, किंवा त्या वयात सगळ्यांनाच नाही कळायच्या, पण वर्षा त्या मानाने बरीच मॅच्युअर होती. अगदी शांत आणि कुठे कसं वागायचं हे तिला अचूक कळायचं.
सो वर्षा आणि वैशू, तुमच्या दोघींच्या खूप आठवणी आहेत आमच्या लाईफमध्ये आणि खरंच तुम्ही दोघेही आमच्या लाईफच्या इम्पॉर्टंट पार्ट आहात. कदाचित तुमच्याशिवाय MBBS ची जर्नी इतकी स्मूथ झाली नसती. और जिंदगी कुछ और होती अगर तुम दोनों साथ ना होते तो. सो तुम्ही आता सध्या दोघेही तुमच्या फील्डमध्ये अगदी चांगलं करतायत. वर्षा मुंबईला आहे आणि शी इज HOD NAT देअर. आणि वैशालीबद्दल तर सांगायची गरज नाही. शी वॉज टॉपर ड्युरिंग हर MD डेज अँड शी इज लिडिंग पॅथॉलॉजिस्ट इन बँगलोर. सो दे आर रिअली डुईंग गुड. लवकरच भेटू. दोघीही 2-2 लेकरांच्या आई आहेत. 2 मुलांना सांभाळून आपलं प्रोफेशनल करिअरसुद्धा अगदी सक्सेसफुली सांभाळत आहे आणि ही आमच्या दोघांसाठी खूप गर्वाची गोष्ट आहे. आपण सगळ्यांनी, ठीक आहे, आपण बी बॅचचे लोक पहिल्यापासून तसेच होतो, थोडेसे लेझी, थोडेसे कमी अभ्यासू, कमी बोलतो. थोडे बॅक बेंचर्स, कमी बोलणारे. बाकी सगळे लोक इतके सुंदर सुंदर बोलतात. खरंच म्हणजे त्यांचं खूप कौतुक वाटतं मला, एस्पेशली प्राची आणि A बॅच पीपल्स. आपण बी बॅचवाले तसेच होतो. त्यातल्या त्यात आपला ग्रुप, आपले टेबल छोट्या गावावरून आलेले, त्यामुळे कुठेतरी आपली व्होकॅब्युलरी बोलताना फार कमी पडते. पण ठीक आहे, भावना पोचतात हे महत्त्वाचं. बाकीच्या गोष्टी आपण रिन्युएनमध्ये भेटण्यासाठी ठेवूया. नागपूरला या, आमच्याकडे या. आई बाबा आमच्या घरी. खूप खुश होतील तुमच्या दोघींनाही बघून. आणि सी यू सून. बाय. बाय अँड ऑल द बेस्ट.